नमस्कार, राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र. कशात तुम्ही सर्वजण व्यवस्थित आहे ना? मराठी माणूस म्हटलं की एकदम मस्त पाहिजे आणि स्वस्त पाहिजे. आजचा जो आपला विषय आहे, विषय पण अशासाठीच मी घेऊन आलो आहे. विषय आपला शरीरासाठी असणार पोषक वातावरण. आता महिना चालू झाला आहे सप्टेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत, जरा कमी सर्वसाधारण 6 महिने. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, टोटल 6 महिने आहेत. हे 6 महिने जे आहेत ना, ह्या बॉडीला म्हणाल तसा आकार देण्याचा दिवस आहे ते. त्याच्यामुळं हा जो व्हिडिओ आहे, खास करून जेवढी तरुणी आहे आणि ज्याला बॉडी बनवायचा ज्याला नाद आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. मला हेच सांगायचं आहे व्हिडिओतनं की ह्या 6 महिन्यामध्ये तुम्ही जेवढं तुमच्या शरीराला कष्ट देशीला, जेवढा व्यायाम करशीला, तेवढं तुमचं शरीर मजबूत, बलवान, आकर्षक आणि एकदम शेपमध्ये येईल. म्हणून ह्या 6 महिन्यामध्ये मला व्यायाम करायचा आहे. किमान दिवसात 1 तास आपल्या बॉडीसाठी द्यायचा आहे. आणि हे जे शरीर आहे ह्याला मस्त आकर्षक आणि मजबूत बनवायचं आहे. आणि माइंड देखील आपलं मजबूत बनवायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जो पहिला व्यायाम आहे ह्याच्यासाठी, तर सगळ्यात पहिल्यांदा रनिंग अशी गोष्ट आहे की जी तुम्ही रोज जर केली तर तुमचं वजन पण नियंत्रणात राहणार. आणि दुसरी गोष्ट, तुमची जी बॉडी आहे ना ती एकदम शेपमध्ये येणार. तिसरी गोष्ट, तुमचा स्टॅमिना वाढणार. जर तुम्हाला काहीच नाही जमलं 24 तासामध्ये, किमान 15 मिनटं जरी तुम्ही रनिंग केला नाही तरी तुमची बॉडी एकदम स्वस्थ राहते. दुसरा व्यायाम आहे आखाड्यातला सपाट्या म्हणजे काय आहे? टोटल बॉडी वर्कआउट आहे. सर्वसाधारण प्रत्येक माणसाला माहिती आहे सपाट्या म्हणजे काय आहे. उठायचं, बसायचं, जोर मारायचं, एका दमात हे करावं लागते. ह्याला म्हणायचं सपाट्या. आपल्याला प्रत्येक आखाड्यात प्रत्येक पैलवान आणि प्रत्येक जो खेळपटू आहे ना, प्रत्येक खेळपटू जे कोण आहे ते प्रत्येक आपला स्टॅमिना वाढवायसाठी सपाट्या त्यांच्या प्रत्येकाच्या एक्सरसाइजमध्ये हे एक भाग असतोच. त्याच्यामुळे आपला दुसरा भाग कुठला होता? दुसरा भाग होता सपाट्या. तिसरा जो भाग आहे, तिसरा भाग म्हणजे उठक बैठक, ज्याला आपल्या मराठी भाषेत म्हणतोय काय, उठाबशा. रोजच्या किमान 50 ते 100 जरी उठाबशा मारल्या तरी तुम्हाला पोटाची एक्सरसाइज करायची गरज नाही. आणि मांड्या, पाय, हे जे काय आहे ना, पिंढऱ्या वगैरे सगळं बळकट होणार. त्याच्यामुळं रोजच्या तुमच्या ह्याच्यात उठाबशा किंवा उठक बैठक ही एक्सरसाइज असली पाहिजे. आणि सगळ्यात शेवटची जी एक्सरसाइज आहे की ज्याला वाटते पोटाला बिस्किट आली पाहिजेत, साईडचं जे तोंड असते ते कमी झालं पाहिजे, तर त्यासाठी ॲबडॉमिनल म्हणजे पोटाची एक्सरसाइज, ज्याला आपण सिटअप्स देखील असं म्हणतो. तर ही एक्सरसाइज आपल्याला करायलाच पाहिजे. ह्या टोटल 4 एक्सरसाइज आहेत. ह्याच्याबरोबरच आपणाला स्ट्रेचिंग ही एक महत्त्वाची एक्सरसाइज आहे. कारण व्यायाम सुरुवात करायच्या आधी किमान 5 मिनटं आपण स्ट्रेचिंग करायचं. त्याच्यानंतर आपण व्यायामाला सुरुवात करायची. सगळं व्यायाम झाल्यानंतर आपलं प्रत्येकाचं शरीर काय होते, व्यायाम आपण झाला बंद करतो, स्ट्रेचिंग करत नाही. ह्याच्यामुळे नुकसान काय होते, आपल्या शरीरामध्ये आकडण निर्माण होते. आणि आकडण झालं की मग कसं, आंघोळ केली, कुठं झोपायला लागलं, आय माझं अंग दुखते, माझं पाय दुखतात, माझ्या पोटामध्ये दुखते, हे असं चालू होते. म्हणून काय, व्यायाम झाल्यानंतर पण स्ट्रेचिंग पाहिजे आणि व्यायामाच्या अगोदर पण स्ट्रेचिंग पाहिजे. तर अशा ह्या 4 एक्सरसाइज प्लस आपणाला स्ट्रेचिंग, हे 5 नित्यनियमानं जर केलं तुम्ही, 1 दिवस आठवड्यातून सुट्टी द्यायची आणि 6 दिवस व्यायाम करायचा. जर असं केला तर तुम्ही म्हणाल तसं तुमच्या शरीराला आकार देऊ शकताय. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपलं शरीर एक मातीचा गोळा आहे आणि त्या शरीराला चालवणार जे कोण आहे ना, तर हे आपण आहे. आपण म्हणजे कुंभार आहे आणि शरीर म्हणजे एक मातीचा गोळा आहे. जर तुम्ही तुमच्या शरीरासाठी चांगला व्यायाम जर केला तर तुमच्या शरीराला जसं कुंभार जसं त्या मातीच्या गोळ्याला चांगला आकार देऊन ते मडकं कसं बनवतो की नाही, पाहिजे तसं आकर्षक, तशी तुम्ही फिगर बनवू शकताय, तुमची बॉडी बनवू शकताय. म्हणून तुमच्या रोजच्या 24 तासामध्ये किमान 1 तास तुमच्या शरीरासाठी द्या आणि बॉडी आकर्षक बनवा. हे व्हिडिओ बनवण्याचं एवढंच तात्पर्य आहे की ह्या 6 महिन्यात जेवढं काही तुम्हाला रोग दोष जे आहेत ना, हे सगळं पळवून घालवायचं आपणाला. आणि इथून पुढचं जे जीवन आहे हे अगदी स्वस्त आणि मस्त जगायचं आहे. तर हा व्हिडिओ प्रत्येक तरुणाईला, ज्याला बॉडी बनवायचं आहे त्याला, बंधू भगिनी जे कोणी असतील त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. आपली बॉडी सुडौल बनवा आणि स्वस्थ राहा. सगळ्यात जर आपल्याला शेवटपर्यंत जर काय साथ देणार असेल तर ही बॉडी आहे. ह्याच्यासाठी किमान 1 तास तरी द्या. आणि तो व्हिडिओ मी बंद करतो आहे. आणि एक सर्वांना विनंती आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ प्रत्येक तरुणाईला शेअर करा, टॅग करा. एवढं बोलून माझं 2 शब्द संपवतो. पुन्हा एकदा धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र.